नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, शिवसेनेला विचारात न घेता भाजपची यादी जाहीर झाल्यामुळे शिंदेंकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। कल्याण पूर्व, धुळे शहर आणि वर्ध्याच्या जागेवरून शिंदेंनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। भाजपच्या यादीमध्ये असे 5 उमेदवार आहेत ज्या ठिकाणी शिवसेनेनं यापुढे 2019 मध्ये निवडणूक लढवली होती आणि या यादीनंतर शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। ठाणे शहर विधानसभेत भाजपकडून संजय केळकर यांना तिकीट। भाजपच्या केळकरांवर शिंदे गटाच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप। याआधी शिंदे गटावर केळकरांकडून ठाण्यातल्या कंत्राटाच्या मुद्द्यावर टीका। आमच्यावर आरोप करणाऱ्यांना तिकीट का, संजय भोईर यांचा सवाल। तर शिंदेंचा निर्णय मान्य असेल पण केळकरांचं काम करणार नाही, भोईर यांची भूमिका। तर शिंदे गटाचे संजय भोईर यांची नाराजी। धुळे शहर विधानसभेत भाजपकडून अनुप अग्रवाल यांना तिकीट, तर शिंदे गटाकडून मनोज मोरे आणि सतीश महाले इच्छुक होते। शिंदे गटाचे मनोज मोरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। कल्याण पूर्व विधानसभा, भाजपकडून सुलभा गायकवाड यांना तिकीट, तर शिंदे गटाकडून काम न करण्याचा इशारा। सुलभा गायकवाड या भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी आहेत। गायकवाडांनी पोलीस चौकीत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या होत्या। गोळीबारानंतर गणपत गायकवाड यांनी शिंदेंवर गंभीर आरोपही केले होते। तेव्हापासून गायकवाड आणि शिंदे गटात मोठं वितुष्ट निर्माण झालं। गणपत गायकवाड यांच्याच पत्नीला भाजपनं तिकीट दिल्यानं शिंदे गटातून नाराजी। आमच्यासाठी खऱ्या अर्थाने आजचा आमच्या शिवसैनिकांसाठी, कल्याण पूर्वसाठी हा काळा दिवस आहे की अशा भ्रष्टाचारी व्यक्तीच्या कुटुंबाला तिकीट देण्यात आलेले आहे। याच मुद्द्यावर वर्षा बंगल्यात शिंदे आणि फडणवीसांमध्ये बैठकही झाली। सुलभा गायकवाडांना उमेदवारी देणं हा चुकीचा संदेश, शिंदेंचं मत। विरोधकांना आयती संधी मिळेल, शिंदेंनी नाराजी वर्तवली। दुसरीकडे स्थानिक शिंदे समर्थक मात्र काम न करण्यावर ठाम। वर्धा जिल्ह्यातील देवळी विधानसभा, भाजपकडून राजेश बकाने यांना तिकीट, तर शिंदे गटाकडून गणेश इखार आणि अशोक शिंदे हे दोघे जण इच्छुक। वर्ध्यातील देवळीची जागा महायुतीमध्ये शिवसेनेकडे होती, यंदा मात्र तिथं भाजपनं बकाने यांना तिकीट दिलंय। त्यामुळे शिंदे गटाचे इच्छुक नाराज असून त्यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे। गलतीने ते घोषित करण्यात आली असं ते म्हणत आहे, पण पक्ष आज आम्ही वाट बघत आहे आणि त्यांचा मुंबईला जाऊन त्यांना सविस्तर समजून सांगत आहे, नाही तर आम्ही पक्षाची तयारी करणार आहे। बाळासाहेबांची शिवसेना म्हणून आम्ही लढणार। नालासोपारा विधानसभा, भाजपकडून राजन नाईकांना तिकीट, तर शिंदे गटाकडून इच्छुक असलेले नवीन दुबे नाराज। नालासोपाऱ्याची जागा महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला होती, यंदा मात्र भाजपनं पहिल्याच यादीत उमेदवार जाहीर केला। त्यामुळे शिंदे गटाकडून तयारी केलेले नवीन दुबे नाराज आहेत। 2 बैठकांनंतर आता महाविकास आघाडीमधला वाद निवळण्याचे संकेत मिळत आहेत। बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली आहे। विदर्भाच्या जागेसंदर्भात अद्याप चर्चा सुरू आहे, मात्र यावर तोडगा निघेल असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे। आज सकाळपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये 2दा ही बैठक झालेली आहे। 2 बैठका आणि महाविकास आघाडीत वाद निवळण्याचे संकेत। वादातील पहिली बैठक सकाळी शरद पवार यांच्याकडे झाली। बाळासाहेब थोरात यांनी पवारांसोबत सिल्वर ओकवर तासभर चर्चा केली। पवारांसोबतची बैठक आटोपून थोरात मातोश्रीवर पोहोचले। विदर्भातला वाद असलेल्या सर्व जागांवर चर्चा झाली। नाही बसलो, मार्ग निघतायत आणि थोडीशी काही चर्चा राहिलेल्या आहेत त्या संपतायत। लवकर सर्व जागा लवकरच व्यवस्थित क्लिअर होतील। बैठकीनंतर अनिल देसाईंनी सकारात्मक चर्चा झाल्याचं जाहीर केलं। आज दुपारी महाविकास आघाडीचे घटकपक्ष आम्ही बसलो पुन्हा, आणि ज्या काही थोड्या शिल्लक राहिलेल्या जागा आहेत त्यावर सकारात्मक चांगला निर्णय होईल। दोन्ही बैठकांनंतर महाविकास आघाडीची अंतिम तोडग्यासाठी ग्रँड हयातवर बैठक। ग्रँड हयातच्या बैठकीआधी वडेट्टीवारांच्या बंगल्यावर वडेट्टीवार, नाना आणि थोरात यांची बैठक। मातोश्रीवरच्या बैठकीसाठी नाना गैरहजर, तर काँग्रेसकडून समन्वयक म्हणून थोरात यांची नियुक्ती। आम्ही जे बाळासाहेब थोरातांना शरद पवार साहेबांकडे आणि उद्धव साहेबांकडे पाठवलेलं होतं, त्याच्यामध्ये काही जागांच्या बद्दलचं
काही बदलाव होऊ शकतं अशा पद्धतीचा मेसेज त्यांनी आणलेला आहे. भाजपची पहिली यादी जाहीर होताच महायुतीमध्ये बंडाचे वारे वाहू लागले आहेत. चांदवडमधून राहुल आहेर यांना उमेदवारी दिल्यामुळे केदा आहेर हे नाराज आहेत. त्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. तर कुलाब्यामधून राहुल नार्वेकरांना उमेदवारी दिल्यानंतर भाजप नेते राज पुरोहित नाराज आहेत. बंडाचे वाऱ्यान भेटीगाठी. चांदवडमधून राहुल आहेर यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर. राहुल आहेरांचे चुलत भाऊ केदा आहेर चांदवडमधून अपक्ष उभे राहण्याच्या तयारीत. केदा आहेर यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपच्या 21 माजी नगरसेवकांचे राजीनामे. खडकवासल्याचे विद्यमान आमदार भीमराव तापकीरांनी फडणवीसांची भेट घेतली. फडणवीसांकडून कामाला लागण्याचे आदेश. पुणे कंटोन्मेंटमधून सुनील कांबळे विद्यमान आमदार. कंटोन्मेंटमधून इच्छुक डॉक्टर भरत वैरागे यांनी फडणवीसांची भेट घेतली. मुंबईच्या कुलाबा मतदारसंघातून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी. नार्वेकरांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपचे राज पुरोहित नाराज. अभी भी बोल रहा हूँ, मैं इच्छुक हूँ, मांग करता हूँ. कहाँ से देना, कैसे देना, कौन सी सीट से देना, वो पार्टी के हाथ में है. नाशिक मध्यमधून पहिल्या यादीमध्ये नाव न आल्यामुळे फरांदे यांनी पुन्हा फडणवीसांची भेट घेतली. सोमवारी देखील देवयानी फरांदे यांनी 21 माजी नगरसेवकांसह फडणवीसांची भेट घेतली होती. आर्वीतून पहिल्या यादीत नाव न आल्यानं विद्यमान आमदार दादाराव केचेंनी फडणवीसांची भेट घेतली. दादाराव केचे पुन्हा आर्वीमधून लढण्यासाठी इच्छुक. काटोलमधून भाजपकडून अद्याप उमेदवार जाहीर नाही. चरण ठाकूरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. आशिष देशमुखही काटोलमधून इच्छुक. तडकाफडकी मुंबईत दाखल. बोरिवलीतून भाजपकडून उमेदवार जाहीर नाही. विद्यमान आमदार सुनील राणे पुन्हा एकदा इच्छुक. भाजप नेते गोपाळ शेट्टी देखील इच्छुक. बोरिवलीत माघार नाहीचे पोस्टर झळकले. भाजप नेते सुरेश धस यांनी सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतली. सुरेश धस आष्टी पाटोद्यातून लढण्यासाठी इच्छुक. खासदार धनंजय महाडिक यांनी देखील सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. कोल्हापूर उत्तरमधून मुलगा कृष्णराज महाडिकांच्या उमेदवारीसाठी भेट. भाजप आमदार गणेश नाईकांचे पुत्र संदीप नाईकांनी तुतारी फुंकली आहे. संदीप नाईकांनी जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय. तर भाजपचे नेते निलेश राणे हे उद्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. कुडाळ. निलेश राणेंचा उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. कुडाळमधून ठाकरे गटाच्या वैभव नाईकांविरोधात निलेश राणे लढणार. एकनाथ शिंदे साहेब आणि काही मंत्रिमंडळातले सहकारी कुडाळ हायस्कूल ग्राउंडवर सभा होणार आहे प्रवेशाची माझ्या. बेलापूर. भाजप नेते संदीप नाईकांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. बेलापूरमधून मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक लढण्याची शक्यता. जयंत पाटील साहेब हे जे सगळे उपस्थित आहेत हे नवी मुंबईचे नागरिक आहेत. हे विविध पक्षाचे आहेत. हे विविध भाषिक आहेत, विविध प्रांतिक आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातील घटक आहेत. आपण सर्वांनी या निर्धार मेळाव्याचं आयोजन आपण स्वतःहून केलं आणि ह्या निर्धार मेळाव्याचं रूपांतर जयंत पाटील साहेब आल्यानंतर पक्षप्रवेशामध्ये झालं. उमेदवार जाहीर करण्याचं काम आम्ही सगळे करणार आहे. पण त्याच्या आधीच संदीप नाईक यांच्या हातात आता मी तुतारी दिलेली आहे. नांदगाव. समीर भुजबळ पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता. समीर भुजबळ नांदगावमधून इच्छुक. नांदगावची जागा विद्यमान आमदार शिवसेनेच्या शिंदे गटाचे सुहास कांदे यांना सुटण्याची शक्यता. अर्जुनी मोरगाव. भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा अजित पवार गटात पक्षप्रवेश. अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून बडोले इच्छुक. आज माजी मंत्री महोदय बडोले साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. शरद पवार गटाकडून उमेदवारांना एबी फॉर्म देण्यासाठी आता सुरुवात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. घाटकोपर पूर्वच्या जागेसाठी राखी जाधव, पारनेरमधून राणी लंके यांना एबी फॉर्म देण्यात आलाय. तर ठाकरे गटाकडून सुद्धा 2 उमेदवारांना आतापर्यंत एबी फॉर्म देण्यात आले.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 3 उमेदवारांना एबी फॉर्म सूत्र. राखी जाधव घाटकोपर पूर्वच्या जागेसाठी एबी फॉर्म देण्यात आला. तर पारनेर मतदारसंघातून निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंकेंना एबी फॉर्म देण्यात आला. चिपळूण मतदारसंघातून प्रशांत यादव यांना शरद पवार गटाकडून एबी फॉर्म देण्यात आला. ठाकरेंच्या शिवसेनेकडून 2 उमेदवारांना एबी फॉर्म. राजापूर मतदारसंघातून राजन साळवींना एबी फॉर्म देण्यात आलाय. तर कुडाळमधून वैभव नाईकांना एबी फॉर्म देण्यात आलाय. खेड शिवापूर मार्गावर सांगोल्याकडे जाणाऱ्या एका गाडीमधून 5 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. दरम्यान यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगलाय. रात्री 10 वाजताच्या सुमारास खेड शिवापूर टोलनाक्यावर कारमध्ये 5 कोटी सापडले. 5 कोटींची रक्कम सांगोल्याचे शिंदेचे आमदार शहाजीबापू पाटलांची असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. काल सांगोल्याकडे जाणारी ही रक्कम, काय झाडं, काय डोंगर, त्या डोंगरातून ही रक्कम जाणार होती. ही रक्कम होती 15 कोटी रुपये. मी तुम्हाला सांगतो, त्यातले फक्त 5 कोटी रुपये दाखवले. 10 कोटी रुपये झाडे आणि डोंगरात व्यवस्थित पोहोचवण्यात आले. तर जप्त केलेल्या रकमेशी संबंध नसल्याचं सांगत संजय राऊत आणि रोहित पवारांचे आरोप शहाजीबापू पाटलांनी फेटाळले. संजय राऊतांची सत्ता गेल्यापासून त्याला झोपताना झाड दिसते, उठताना डोंगर दिसतो. या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. तर सांगोला म्हटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यापुढे शहाजीबापू दिसत असतो. 5 कोटींच्या रकमेत 500च्या नोटांसह बंद झालेल्या 2000च्या नोटा देखील सापडल्या. पोलिसांनी रक्कम आयकर विभागाकडे सुपूर्द केली आहे. ही जी कॅश आहे ही खरी आहे आणि त्या खऱ्या 5 कोटीच्या नोटा आहेत आणि 500 रुपयाच्या त्या नोटा आहेत. त्या SBIच्या ट्रेजरी ब्रँचमध्ये त्या जमा करण्यात आल्या. ज्या कारमध्ये 5 कोटी सापडले ती कार सांगोल्याचे अमोल नलावडे यांची आहे. मात्र 4-5 महिन्यांपूर्वीच कार अकोल्याचे बाळासाहेब आजबेंना विकली असून 5 कोटींशी संबंध नसल्याचं नलावडे यांनी म्हटलंय. त्या गाडीशी माझा काही जे पैसे सापडले त्या पैशाशी माझा काही संबंध नाहीये. नलावडे मूळचा शेतकरी कामगार पक्षाचा असून 2 वर्षांपासून शिवसेनेचं काम करत असल्याचं शहाजीबापू म्हणाले. अमोल नलवडे हा मूळचा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता. त्याचा अनेक वेगवेगळे त्यांचे व्यवसाय आहेत, पण नेमकं काय मला ह्यात काय माहिती. मात्र आपण कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नसून शहाजीबापूंशी संबंध नसल्याचं अमोल नलावडेने म्हटलंय. मी सध्या कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही. माझे व्यवसाय आणि मी ह्याच्यातच व्यस्त असतो. त्याच्यामुळे माझ्याकडे कोणतंही पद नाही, कोणत्याही पक्षाचं पद नाही. शहाजीबापूंबरोबर तुमचा काय संबंध? नाही, काही सुद्धा संबंध नाही. माझा वैयक्तिक काही संबंध नाही.